Hello friends, good morning. 11th class, subject English. Today we are going to study about the oral test, practical exam. Friends, look at the rubrics for assessment of speaking skills. Speaking skills for 10 marks. Look, here is a table, and in the table here is a very important information about our English subject practical exam. Look in the table, serial number, first column, then rubric, assessment criteria and marks. रुब्रिक याचा अर्थ टॉपिक सेंटेन्स, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, महत्त्वाचा मुद्दा किंवा पॉइंट. तर काही पॉइंट्स दिलेले आहेत पहा. फर्स्ट, आपल्याला ओरल टेस्टमध्ये जे संवाद कौशल्य आहे, स्पीकिंग स्किल आहे, किंवा आपण कशा पद्धतीने आपलं वक्तृत्व आहे, आपण बोलू शकतो, याशी निगडीत आपल्याला या परीक्षेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. हिच्यामध्ये आपण कॉम्प्रेहेन्शन, अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक 2 मार्क्स. आता कॉम्प्रेहेन्शन याचा अर्थ टोटल अंडरस्टँडिंग, थरोली टोटल अंडरस्टँडिंग, पूर्ण आकलन जेव्हा आपल्याला होते किंवा एखादा टॉपिक आपल्याला चांगला समजतो, निश्चित आपण त्या टॉपिकसाठी आपल्याला किंवा आपल्या त्या प्रतिसादासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर प्रिपरेशन, पार्टिसिपेशन. या ओरल टेस्टमध्ये प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आपले पार्टिसिपेशन कसे आहे, आपली तयारी कशी आहे, प्रिपरेशन, तयारी आणि त्याचबरोबर सहभाग, याला 2 मार्क आहेत. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा बॉडी लँग्वेज, आपली शारीरिक भाषा कशी आहे, हालचाल कशी आहे, शारीरिक अवयव कशा पद्धतीने आपण बोलत असताना त्याचाही वापर करतो. बोलत असताना आपला टोन, आपली लकब, बोलण्याची शैली, वोकॅब्युलरी, शब्द संग्रह कसा आहे, शब्दावलीचा वापर आपण कसा करतो, ग्रॅमर, व्याकरण, बोलत असताना व्याकरणदृष्ट्या ते बरोबर आहे की नाही. तर या बॉडी लँग्वेज, टोन, व्होकॅब्युलरी अँड ग्रामर ह्याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. त्यानंतर कंटेक्स्ट, नॉवेल्टी ऑफ आयडियाज, फ्लुएन्सी ह्याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. फ्रेंड्स, आता आपण जे काही मुद्दे दिलेले आहेत, जो कंटेंट आहे तो बरोबर आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेला आहे का, त्याचबरोबर आपण बोलत असताना आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या असलेल्या या उत्तरामध्ये काही नाविन्य आहे का. नॉवेल्टी म्हणजे नाविन्य, नॉवेल्टी ऑफ आयडियाज, काही नवीन कल्पना आपण या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो का. हे सर्व करत असताना आपली फ्लुएन्सी कशी आहे, म्हणजे आपल्या बोलण्याचा ओघ कसा आहे, असं लिखित आपण बोलू शकतो का, न अडखळता, न थांबता, न काकू करता आपण अगदी खळखळत्या पाण्याप्रमाणे आपण बोलू शकतो का, त्याला असलिखित असं म्हणतात. तर ते फ्लुएन्सी आपल्या बोलण्यामध्ये आहे का, याशी आपल्याला 2 मार्क्स आहेत. त्यानंतर कम्युनिकेशन, इन्फ्लुअन्स, समरायझिंग, याला 2 मार्क आहेत. आपण कम्युनिकेशन कशा पद्धतीने करतो, आपले संभाषण कसे आहे,
संवाद कौशल्य कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर स्पष्टीकरण कशा प्रकारे आपण देतो आणि सारांश रूपाने आपण सांगू शकतो का, याला 2 मार्क आहेत. असे एकूण 10 मार्क आहेत. आणि हे 10 मार्क आपल्याला या स्पीकिंग स्किलसाठी या ठिकाणी आहेत. आणि हे सर्व मार्क्स आपल्याला घेत असताना याच्यामध्ये आपणाला काही टॉपिक दिलेले असतात. ॲक्टिव्हिटीज फॉर द स्टुडंट्स. स्पीकिंग स्किलच्या वेळेस त्यावेळेस आपण एक्सटेम्पर टॉपिक्स आपल्याला दिले जातात. आता एक्सटेम्पर्स टॉपिक याचा अर्थ ऑन द स्पॉट, आयत्या वेळेला आपल्याला काही विषय दिले जातात. पूर्वतयारी न करता आपल्याला काही अचानक विषय सांगितले जातात, टॉपिक दिला जातो आणि त्यावर आपण आपले मत व्यक्त करायचे असतात. त्याचबरोबर आपल्याला डिबेट ऑन अ गिव्हन टॉपिक, आपल्याला डिबेट त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. त्यानंतर डिस्कशन ऑन अ टॉपिक इन अ ग्रुप ऑफ 2 or 4 स्टुडंट्स. त्यानंतर आपलं रोल प्ले कशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर टॉपिक प्रेझेंटेशन, आपल्याला दिलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचे आपण सादरीकरण कशा प्रकारे करतो, प्रेझेंटेशन कशा प्रकारे करतो, या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे सर्व करत असताना डायलॉग, कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 स्टुडंट्स, कॉन्व्हर्सेशन बिटवीन पार्टिसिपंट्स, त्याचबरोबर प्रिपेअर स्टुडंट्स बाय गिविंग हिंट्स टॉपिक्स. काही वेळा आपणाला या ओरल टेस्टमध्ये काही टॉपिक्स दिले जातात, टॉपिकची हिंट दिली जाते, तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगितली जाते आणि आपण या सर्व दिलेल्या टॉपिकला कशा पद्धतीने एक्सप्रेस करतो हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचबरोबर एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या स्टोरीविषयी विचारली जाते, एखादी स्टोरी तुम्हाला सांगण्यासाठी त्या ठिकाणी बोलले जाते आणि मग ह्या स्टोरीला कशा पद्धतीने कंप्लेशन करता किंवा त्या ठिकाणी पोएट्री रिसायटेशन, तुम्ही एखादी पोएम रिसाईट करू शकता का, एखादी पोएम तुम्हाला पाठ आहे का, तुम्ही त्या ठिकाणी एखादी पोएम जी तुम्हाला पाठ आहे किंवा रीडिंग करत असताना सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही रीडिंग करता, स्पीकिंग करत असताना कशा पद्धतीने स्पीकिंग करता, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि या सर्व स्पीकिंग स्किलसाठी आपल्याला या ठिकाणी 10 मार्क्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला लिसन द वर्ड्स, त्याचबरोबर काही तुम्हाला फॉर एक्झाम्पल टीचर आस्क द स्टुडंट्स टू गिव्ह अ स्पीच ऑन द फॉलोइंग एक्सटेम्पर टॉपिक्स. आता स्पीकिंग स्किलमध्ये शिक्षक तुम्हाला काही टॉपिक्स देतील. काही एक्झाम्पल आपण पाहिले तर ग्लोबल वॉर्मिंग किंवा सेव्ह एन्व्हायरमेंट किंवा इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल फोन, मे बी माय ज्युनियर कॉलेज. कदाचित तुम्हाला तुमच्या ज्युनियर कॉलेजविषयी विचारणा केली जाईल. कदाचित तुमचे एखादे आवडते शिक्षक, त्याचबरोबर या सेलफोन मोबाईलचे महत्त्व, असे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी दिले जातात आणि त्या विषयावर आपण त्या ठिकाणी आपले स्पीच आपण सादर करायचे आहे. आणि सादर करत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत आत्ता आपण पाहिलेल्या, त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज, फ्लुएन्सी, टोन, व्होकॅब्लरी, प्रेझेंटेशन, त्याचबरोबर अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक, नॉवेल्टी ऑफ आयडियाज, फ्लुएन्सी, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पाहिल्या जातात. किंवा त्या ठिकाणी आणखीन हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओरल टेस्टमध्ये, टीचर आस्क्स द स्टुडंट टू टेल अ स्टोरी.
कदाचित तुम्हाला एखादी स्टोरी त्या ठिकाणी होऊ शकते, किंवा टू रिसाइट अ पोएम और टू नरेट एनी इन्सिडेंट, किंवा एखाद्या घटनेचे आपण वर्णन कशा प्रकारे करतो. त्याचबरोबर टू डिस्क्राईब युअर ज्युनियर कॉलेज, टू डिस्क्राईब युअर क्लास टीचर, टू डिस्क्राईब युअर प्रिन्सिपॉल, व्हाईस प्रिन्सिपॉल. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा बरेच वेळा आपल्याला यामध्ये टू रिपोर्ट द सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे इन युअर कॉलेज, और गिव्ह अ रिपोर्ट ऑफ ब्लड डोनेशन कॅम्प. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि या स्पीकिंग स्किलसाठी आपल्याला 10 मार्क आहेत. या स्पीकिंग स्किलनंतर अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे. आणखीन जे 10 मार्क आहेत ते आपले लिसनिंग स्किलसाठी आहे, श्रवण कौशल्य. तर संवाद कौशल्य आपण पाहिले. श्रवण कौशल्य, तुम्ही कशा पद्धतीने ऐकू शकता आणि एक्सप्रेस करू शकता. लिसनिंग इज अ स्किल. जे आपण ऐकलेले आहे ते आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकता, लिहू शकता, आपले मत मांडू शकता. या सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या जातात. रुब्रिक्स फॉर असेसमेंट ऑफ लिसनिंग स्किल्स 10 marks. Here is also table. Look the serial number, rubrics, support details and marks. First, concentration in listening to a series of spoken directions, 2 marks. Second, ability to focus, comprehension. Not able to concentrate, difficult, occasional concentration, was mostly attentive, concentrate fully. या घटकासाठी 2 मार्क्स आहेत. पुढे जनरल अंडरस्टँडिंग. आता हे लिसनिंग स्किल करत असताना तुमची जनरल अंडरस्टँडिंग कशा पद्धतीची आहे. डिड नॉट अंडरस्टँड इनफ इन्फॉर्मेशन or vocabulary, did not understand a lot but could complete some tasks, showed good understanding with most of the tasks completed. Good understanding and completing tasks, 2 marks. हे जनरल अंडरस्टँडिंग आपली कशा पद्धती, एक सामान्य समज आपली कशी आहे. एकतर आपल्याला काही समजलेच नाही का, किंवा समजले आहे परंतु आपण ते एक्सप्रेस करू शकत नाहीत का, किंवा थोडे समजले आहे परंतु आपण चांगल्या पद्धतीने ते एक्सप्रेस करू शकता, लिहू शकता, सांगू शकता. याच्यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत. लिसनिंग फॉर डिटेल्स, रिटेन्शन, याच्यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत. ॲक्युरेसी ऑफ आन्सर्स, कंप्लीट अंडरस्टँडिंग अँड रिकॉलिंग, 2 मार्क्स. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 10 मार्क्स आहेत. तर लिसनिंग स्किलमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं आहे विद्यार्थ्यांना. लिसनिंग स्किलमध्ये आपल्याला या ठिकाणी फार महत्त्वाचा भाग विचारला जाऊ शकतो. काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. पहा, लिसनिंग स्किल टेस्ट जेव्हा असेल त्या ओरल टेस्टचा तो एक भाग आहे. लिसन अँड राईट द सेंटेन्सेस. काही वाक्य या ठिकाणी टीचर आपल्याला या ठिकाणी बोलून दाखवतात आणि त्यांनी जे बोललेले वाक्य आहे ते आपण ऐकायचे आणि ते आपण लिहायचे. लिसन अँड राईट द सेंटेन्सेस. मग याच्यामध्ये 5 वाक्य दिलेले असतील. ते 5 वाक्य आपण ऐकायचे आणि त्या पद्धतीने करेक्ट स्पेलिंगमध्ये व्यवस्थित आपण लिहून काढायचे. त्यानंतर या लिसनिंग स्किलमध्ये ज्या आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. लिसन 5 सेंटेन्सेस विथ
homophones, rhyming words, or tongue twisters, etc. and write it in the paper. या वाक्यामध्ये काही होमोफोन्स म्हणजे समान उच्चाराचे परंतु वेगवेगळे अर्थ असलेले, समान उच्चाराचे परंतु वेगवेगळे स्पेलिंग असलेले अशा प्रकारचे काही शब्द असतात. काही रायमिंग वर्ड्स किंवा काही असे शब्द असतात की जे आपल्याला बोलत असताना फार अडचण येते, आपण अडखळतो, आपल्याला स्पष्ट ते शब्द उच्चारता येत नाहीत. काही वेळा ते उच्चारत असताना आपल्याला विशेष असे प्रयत्न करावे लागतात. आणि मग अशा शब्दांच्या संदर्भामध्ये 5 वाक्य असतात आणि ते 5 वाक्य आपण सोडवले की आपल्याला 5 पैकी त्या ठिकाणी 5 गुण मिळतात. आपण पाहिलं संवाद कौशल्यासाठी 10 गुण आहेत. आता ह्या श्रवण कौशल्यासाठी सुद्धा 10 गुण आहेत. लिसनिंग स्किल त्यातील 5 गुण आपण पाहिले ते कशासाठी आहेत, तर लिसन अँड राईट द सेंटेन्सेस. आता राहिलेले जे 5 गुण आहेत, लिसन द पोएम केअरफुली टू राईट. त्या ठिकाणी एक छोटी आपल्याला साधारणतः एक 6 ते 8 ओळीची कविता असेल. 6 ते 8 ओळीची कविता आपण व्यवस्थित त्या ठिकाणी ऐकायची आहे आणि ऐकल्यानंतर त्या कवितेवर आपल्याला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न 2 मार्कासाठी, दुसरा प्रश्न त्या ठिकाणी 2 मार्कासाठी असू शकतो आणि एक प्रश्न शेवटचा हा 1 मार्कासाठी आहे. मग पोएम ऐकल्यानंतर व्हॉट इज द जिस्ट ऑफ द पोएम, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया, व्हॉट इज द मेन आयडिया ऑफ द पोएम, व्हॉट इज इन द पोएम, याला 2 मार्क आहेत. त्यानंतर आपण रायमिंग वर्ड्स, त्या पोएममध्ये रायमिंग वर्ड्स कोणते आहेत, कशा पद्धतीने आहेत हे आपण सांगू शकाल, त्याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच, काव्य अलंकार. फिगर्स ऑफ स्पीच या पोएममध्ये कोणता आहे, मग कदाचित तो रिपिटेशन असेल, कदाचित तो ओनोमाटोपोइया असेल, कदाचित सिमिली फिगर ऑफ स्पीच असेल, कदाचित रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच असेल, अलायट्रेशन असेल, हायपरबोला असेल, असे वेगवेगळे अलंकार असू शकतात. परंतु हे आपण व्यवस्थित ऐकायचे आहे आणि ऐकल्यानंतर या 3ही प्रश्नांची आपण उत्तरे चांगल्या प्रकारे देऊ शकता. लिसन द पोएम केअरफुली अँड राईट. दिस क्वेश्चन इज फॉर 5 मार्क्स इन आवर ओरल टेस्ट. त्यानंतर या पोएमला ऑर आपणाला स्टोरी विचारली जाऊ शकते. हो, आपल्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये ओरल टेस्टमध्ये एक अनसीन स्टोरी आपल्याला विचारली जाऊ शकते किंवा कदाचित आपण वाचलेली नसेल, ऐकलेलीही नसेल किंवा कदाचित ऐकलेली असेल. बऱ्याचशा या दंतकथेतील, बोलीभाषेतील काही स्टोरीज आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. ती स्टोरी ऐकल्यानंतर त्यावर देखील 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो थीमचा, त्या स्टोरीचे थीम काय आहे, हा प्रश्न त्या विचारलेल्या क्वेश्चन सेकंडला ऑर हा आहे. पोएमला ऑर हा स्टोरीचा प्रश्न आहे. कारण सूचनाच अशी असते पहा, टीचर रीड्स अ स्टोरी अँड आस्क्स द स्टुडंट्स टू राईट. मग हे स्टोरी ऐकल्यानंतर आपण पुढील मुद्द्यांवर त्यामध्ये माहिती द्यायची आहे. थीम ऑफ द स्टोरी, सेंट्रल आयडिया ऑफ द स्टोरी. त्यानंतर मॉरल व्हॅल्यूज. आता या कथेचे मॉरल व्हॅल्यूज काय आहे. त्यानंतर युअर ओपिनियन ऑन स्टोरी, युअर ओपिनियन ऑन स्टोरी, या स्टोरीविषयी तुमचे काय मत आहे. तर थीम 2 मार्कासाठी आहे, मॉरल व्हॅल्यूज 2 मार्कासाठी आहे, युअर पर्सनल ओपिनियन ऑन द स्टोरी हे 1 मार्कासाठी आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण जर स्टोरीचे पाहिलेच तर मित्रांनो, लिसन, टीचर रीड्स अ स्टोरी अँड आस्क्स द स्टुडंट्स टू राईट.
Now listen story. A fox who was feeling hungry saw a bunch of grapes on a vine. He tried to get the grapes. He jumped and jumped but could not reach the bunch. So he went on saying, the grapes are sour. This is the story. And after listening this story, you have to write about the theme. आता या स्टोरीचे थीम काय आहे? तर थीम आपल्याला अगदी थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये 2 वाक्यामध्ये आपण थीम लिहू शकता. थीम ऑफ द स्टोरी, इट शोज वन ॲस्पेक्ट ऑफ नेचर ऑफ ॲनिमल्स, ऑल्सो ह्युमन बीइंग्स. या स्टोरीची थीम आहे की या ठिकाणी नेचर ऑफ ॲनिमल्स ऑर ह्युमन बीइंग. Then, moral values. What is the moral values of this story? If we don't get anything, leave it. समजा ज्या गोष्टी आपल्याला खूप प्रयत्न करूनही मिळणे अशक्य आहे त्या सोडून द्या, कारण ते मिळूच शकत नाही, तर ते सोडलेले बरे. आता तुमचे काय मत आहे याच्याविषयी? युअर ओपिनियन ऑन द स्टोरी. Opinion about the story is that it is a funny and interesting story. I like it very much. खूप मजेशीर गोष्ट आहे, मला खूप आवडलेली आहे. अशा पद्धतीने आपण प्रतिसाद दिला तर आपल्याला इथे 5 पैकी 5 गुण मिळतात. तर फ्रेंड्स, आपण या स्पेशल व्हिडिओमध्ये ओरल टेस्टच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे, अभ्यास केलेला आहे की ओरल टेस्टला कशा प्रकारे प्रश्न असू शकतात आणि ओरल टेस्टमध्ये हे जे 2 महत्त्वाचे स्किल आहेत, स्पीकिंग स्किल आणि लिसनिंग स्किल, संवाद कौशल्य आणि श्रवण कौशल्य, हे दोन्ही कौशल्य कशा पद्धतीने या ठिकाणी आपण एक्सप्रेस करू शकता आणि प्रॅक्टिकल एक्झाममध्ये 20 पैकी 20 गुण आपल्याला कसे मिळू शकतात या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. फ्रेंड्स, आता पुढील व्हिडिओजमध्ये आपण आपला जो 11वी इंग्लिशचा जो सिलेबस आहे, टेक्स्ट आहे, प्रोज, पोएट्री, त्याचबरोबर असलेले अदर रायटिंग स्किल्स, ड्रामाज, यावर आपण व्हिडिओज पाहणार आहोत, ऑफलाईन अभ्यास करणार आहोत. इतर जे सर्व व्हिडिओज आहेत ते आपण पाहत चला, लिहून घेत चला. रायटिंग इज अ स्किल अँड प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट रायटिंग वी कॅन नॉट बिकम परफेक्ट. तर या सर्व गोष्टी आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. ओके फ्रेंड्स, सी यू अगेन टुमारो इन द नेक्स्ट पिरियड. सी यू टुमारो.